यानंतर बातमी पंढरपुरातनं विठ्ठल मंदिरामध्ये एका वृद्ध भाविक महिलेचा मृत्यू झालाय। उल्हासनगरमधील राजूबाई राजानी या आपल्या पतीसोबत विठ्ठल दर्शनासाठी गेल्या होत्या, मात्र दर्शन रांगेत त्या चक्कर येऊन खाली कोसळल्या। त्यानंतर मंदिर प्रशासनाकडे त्यांच्या पतीनं मदतीची याचना केली, मात्र कोणीही त्यांच्या विनंतीला प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप मृत महिलेच्या पतीनं केलेला आहे। सुनील दिवाण आपल्यासोबत आहे। सुनील, काय नेमकं घडलं विठ्ठलाच्या मंदिरात? ज्ञानदास, आज उल्हासनगरवरून हे दाम्पत्य आलं होतं, राजूबाई राजानी नावाचं, आणि मंदिरातला विठ्ठल मंदिरात मुखदर्शनाच्या रांगेत होते। मुखदर्शनाच्या रांगेतनं पुढे जाऊन दर्शन घेतल्यानंतर त्या महिलेला थोडा अत्यवस्थ वाटायला लागल्यामुळे ती चक्कर येऊन खाली पडली। यानंतर तिच्या पतीने मंदिर समितीकडे मदतीची याचना केली, पण तिथं कसलीही मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। त्यांना उचलून कसं तरी बाहेर आणलं आणि स्वतःच्या खासगी गाडीतनं दवाखान्यात नेलं आणि या इथंच या महिलेचा मृत्यू झाला। मात्र मंदिराकडनं कसलीही मदत झाली नाही, कुठलीही अँब्युलन्स तिथे मिळू शकली नाही, कुठलाही वैद्यकीय उपचार, साधा प्राथमिक उपचार सुद्धा या महिलेवर झाला नाही। आणि त्यामुळं दुर्दैवानं विठ्ठलाच्या दर्शनाला आल्यानंतर मंदिरातच या महिलेला दुर्दैवी मृत्यू आल्याचं त्याच्या पतीचं म्हणणं आहे। ज्ञानदा, सुनील, अगदी थोडक्यात या सगळ्या संदर्भात मंदिर प्रशासनाची काही प्रतिक्रिया मिळाली आहे का? मंदिर प्रशासनाने याच्यावर कुठलीही कारवाई केली, कुठलीही प्रतिक्रिया द्यायला कोणीही अवेलेबल नाहीये। आम्ही वारंवार त्यांच्याशी संपर्क साधतोय। आता थोड्या वेळापूर्वी एकाने संपर्क झाला, एवढंच सांगितलं, आम्ही अँब्युलन्ससाठी प्रयत्न करत होतो, पण कुठलीही अँब्युलन्स आम्हाला मिळाली नाही त्यांना। पण बाकी त्यांच्या मदतीबाबत त्यांच्याकडनं कुठलीही नक्कीच, म्हणजे मंदिर प्रशासनही प्रतिक्रिया देण्यास किंवा जबाबदारी घेण्यास तयार नाहीये। सुनील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।